बाजू 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 काट दे काट या सर होतोय ना बरोबर होतोय ना इकडे चला शांत तर आज तीर्थयात्रा योजनेअंतर्गत बोधगयाला तुमच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून गाडी सोडण्यात येते किती आनंदाचा क्षण आहे आज मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेमधून ही तिसरी ट्रेन आहे. एक संभाजीनगरहून गेली, एक नागपूरहून, ज्याला स्वतः मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवला आणि आज इथून ही ट्रेन निघते आणि ही 6 दिवसाचा प्रवास आहे. या यात्रेमध्ये जवळपास 800 ते 850 जे वयोवृद्ध आहे, 60च्या वर आहेत, ते सर्वजण जात आहेत. तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. त्यांना एकही रुपया खर्च न करता फ्रीमध्ये कसं जाता येईल, त्यांची व्यवस्था कशी ठेवता येईल. त्यांना जेवण फ्री आहे, डॉक्टर्स असणार आहे, तिथं राहण्याची व्यवस्था उत्तम असणार आहे
आणि या सगळ्या गोष्टीवर आमचं लक्ष असणार आहे. ही तीर्थदर्शन योजनेमध्ये बौद्ध गयाला जायचं ज्याचं स्वप्न होतं ते आज पूर्णत्वाला जातं, ह्याचा आनंद आमच्या विभागाला आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाला आमचे सर्व मित्र सहकारी, आमचे विधानसभेतील कालिदास कोळंबकर खाते असेल, मनीषा कायंदे असेल, सचिव असेल, सर्वच अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. नक्कीच साहेब, ज्या पद्धतीने ही योजना सुरू झालेली आहे, तुम्ही पण सांगितलं की ही जी वेळ आहे ती स्वतःसाठी देण्याची वेळ आहे आणि हे किती महत्त्वाचं आहे. तुम्ही पहा, आम्ही त्या प्रत्येक यात्रेला ती मायमाऊली असो, तिच्या गळ्यामध्ये हार टाकून तिचा सत्कार करून तिला नाश्ता देऊन आणि अत्यंत आनंदाने तिचं सीट कुठं आहे, कुठं बसायचं, हे सगळं आम्ही कल्पना तिला सांगतोय. म्हणून ते कौटुंबिक नातं ज्याला म्हणतोय ना, ते डिपार्टमेंटने यांच्याशी जोडायचा प्रयत्न केलेला आहे. यात्रा अनेक निघतात, परंतु कुठंतरी त्यांना घुसडायचं, कुठंतरी त्यांना कोंबायचं आणि मग यात्रेमध्ये त्यांना त्रास व्हायचा, असं कोणतीही घटना माझ्या या यात्रेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. अत्यंत व्यवस्थितपणे ते जातील, हाच आनंद आम्हाला घ्यायचा होता. आणि म्हणून ही यात्रा अनेक लोकांनी मागणी केलेली की आणखीन ट्रेन सोडाव्यात. निश्चित रत्नागिरी वगैरे साईडने आणखीन ट्रेन सोडण्याचा सुद्धा आमचा मनोदय राहील. आजच्या या यात्रेमध्ये जे जे चाललेले आहेत त्यांना सर्वांना विनंती केलेली, तुम्हाला कोणतीही अडचण आली तर निश्चित मला फोन करा, तातडीने त्याची दखल घेतली जाईल. बौद्ध गयेमध्ये जागा खरेदी करणार आहे. 10 एकर जागा. बौद्ध गयेला माझं मागेच 20 मार्च रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलंय, तसं पत्र आम्ही बिहार गव्हर्नमेंटला सुद्धा पाठवलेलं आहे. आणि 10 एकर जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या 10 एकर जागेसाठी मुख्यमंत्र्यांशी आमचं पुढच्या आठवड्यामध्ये भेट सुद्धा आहे. आणि बौद्ध गयेला जवळपास 400 ते 500 कोटी रुपयाचं एक सामाजिक न्याय भवन उभारण्याचा आमचा संकल्प आहे. साहेब, राजकीय प्रश्न संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करतायत, 6 खासदारांवरती वारंवार ते टीका करतायत, चोरीचा माल घेऊन दिल्लीला फिरतात एकनाथ शिंदे अशा पद्धतीने संजय राऊतने टीका केली त्याला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना टीका करत बसू द्या, आम्ही आमचं काम करत चाललोय. संजय राऊतला पक्ष फुटण्यापेक्षा टीका करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि म्हणून त्याचा पक्ष डुबवण्यासाठी संजय राऊतच कारणीभूत आहे, हे आमचं ठाम मत आहे. संसदेवर मोर्चा काढणार आहे बीजेपी, कॉंग्रेस जनता पार्टी आंदोलन चिघळते, दिल्लीत परिस्थिती बिकट होते असं नाही, केंद्र सरकार त्या आंदोलनाची निश्चितपणे दखल घेतली असावी. आज लोकसभेचं अधिवेशन चालू होतंय, त्यावर योग्य तो निर्णय सुद्धा पंतप्रधान घेतील. रमेश ठाकरे यांच्यावरती पक्ष कारवाई करणार का असे प्रश्न आता विचारले जात आहेत. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी कधी रमेश म्हात्रेंचं समर्थन केलं नाही, श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा समर्थन केलं नाही आणि सरकारमध्ये असताना सुद्धा त्याच्यावर कारवाई होती. याचा अर्थ आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. लोकशाहीमध्ये असताना सुद्धा त्याच्यावर कारवाई होते ना, म्हणून त्याच्यानंतर आता अटकेचं त्याला अटक झालेली आहे. पुढची काय कारवाई करायची ते एकनाथ शिंदे साहेब ओम ठरवतील. बिर्लांनी आता संमती दिलेली आहे. 6 खासदारांना किती मोठा विजय शिवसेनेचा असं म्हणतात. शिवसेनेचा विजय नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच आहे ते, त्यांनी पक्ष सोडलेलं नाहीच. बघा, हे विद्यार्थ्यांच्या बुरख्यामागे काही असंतुष्ट लोक आहेत की जे या परीक्षेमध्ये जो गोंधळ झाला नीट परीक्षेत, तर त्याचा मुद्दा घेऊन यांना गोंधळ घालायचा आहे, सरकारला बदनाम करायचं आहे. या अगोदर 3-4 वेळा नीट पेपरचा पेपर फुटी झाली, तर त्यावेळी त्यांनी हा मुद्दा त्यांना कधी महत्वाचा वाटला नाही. परंतु आता सोनम वांगचुक यांच्या आडून आणि दुसरे ते आहे कॉंग्रेस जनता पार्टी, तर यांच्या आडून काही लोक स्वतःचा राजकारणाची पोळी शेकत आहेत. बघा, ही परीक्षा कंडक्ट करणारी एक एजन्सी होती सर्व प्रकारची. आता ती परीक्षा पण पुन्हा झाली आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्या केलेल्या आहेत. परंतु आता हा माननीय प्रधानमंत्री यांचा विषय की त्यांनी राजीनामा घ्यायचा की नाही शिक्षण मंत्र्यांचा. पण तुम्ही मित्र पक्ष आहात, तुमची मागणी काय आहे? कारण आता नाही, आमची मागणी बळ सुद्धा वाढलंय हो, शिवसेनेचं. आमची मागणी हीच आहे की सर्व परीक्षा पारदर्शक व्हाव्या. इव्हन महाराष्ट्रामध्ये TETचा जेव्हा विषय निघाला तेव्हा आम्ही पण सभागृहात हीच मागणी केली की एकाही दोषीला सोडता कामा नये
आणि हे जे काय पेव फुटलं आहे, पेपर फुटीचं असेल, परीक्षा गोंधळ असेल, त्या दिवशी मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी MPSCच्या परीक्षेसंदर्भात देखील एक मीटिंग घेतली आणि कडक सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात सुद्धा सरकारच्या पुढच्या हालचाली मला असं वाटतं की सरकार सक्षम आहे. आम्ही कोणतंही आंदोलन चिरडायला जाणार नाही. प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये स्वतःच्या व्यथा मांडायला. परंतु काही लोक ज्यांचं राजकीय अस्तित्व संपत चाललंय, ते विद्यार्थ्यांचा आता सपोर्ट घेऊन स्वतःचा चेहरा पुढे करतात. पण ताई, एक प्रश्न असा आहे की देशभरातले तरुण वर्ग तिथे एकत्रित आले, त्याच्या मागे काही षडयंत्र वाटतं का? कारण की ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये झालं, नेपाळमध्ये झालं, तरुण एकवटले आणि आज पण संसदेच्या गेटपर्यंत हे पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. अखेर तो गेट बंद करावा लागला होता. त्यामुळे कुठेतरी ह्याच्या मागे एक मोठं षडयंत्र आहे. बघा, जेव्हा ते अभिजित काय दिपके ते जेव्हा आले अमेरिकेतून, त्यांना कोणी अडवलं नाही. पुस्तक घेऊन आले हातामध्ये. त्याच्यानंतर प्रत्येक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि देशाची बदनामी करायची. हे षडयंत्र चालू आहे आणि हे असे करून विद्यार्थ्यांना एकत्रित करायला. पण मला आश्चर्य वाटतं की जे पक्ष ज्यांच्या काळात परीक्षांमध्ये अनेकदा गोंधळ झाले, कोरोनाच्या काळात किती गोंधळ झाले परीक्षात, कोणी विसरलं नाही आहे. परंतु त्यावेळी ते सगळं त्यांनी स्वतःच्या कारनामे दाबून टाकले आणि आता स्वतःकडे आता संख्याबळ राहिलं नाही, स्वतःकडे काही अस्तित्व राहिलं नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या पाठीमागे लपून आणि स्वतःचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ सिंगांच्या पाया पडलेल्या आहेत. एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये जे काही राजकारण बघतो आहोत, ज्या काही उलथापालथी बघतो आहोत, त्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे कसं बघा, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये काय होत आहे, विलीन होणार आहे, कसे होणार आहे, कोणामध्ये होणार आहे, याबद्दल मला काहीच माहिती नाही. परंतु एवढं मात्र नक्की की शरद पवार साहेब यांनी डिलिमिटेशन बिलला स्वतःच्या पक्षाचं त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि हे मला वाटतं बरंच बोलकं आहे. याच्यातून बरंच काही आपल्याला संकेत मिळत आहे. सोबतच रमेश म्हात्रे आणि इतर जे शिवसेनेचे आणखी दोन नेते आहेत ते रडारवर येताना दिसत आहेत. रमेश म्हात्रेंना पाठीशी घालणार नाही अशा पद्धतीने शिवसेनेतनं सांगण्यात आलंय. मात्र आता ते पोलिसांना शरण गेलेले आहेत. पक्षाकडनं काही कारवाई होणार? मला असं वाटतं हा सगळा निर्णय माननीय एकनाथजी शिंदे घेतील. ते पक्षाचे मुख्य नेते आहेत. आमच्यापैकी कोणी, ते स्वतः सुद्धा त्यांनी कधी कोणाला वाचवायला गेले नाही आणि तुम्हाला माहिती आहे त्यांना डॉक्टरांबद्दल किती सहिष्णुता आहे. स्वतः श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत आणि त्यांनी पहिल्याच दिवशी जेव्हा ही घटना घडली त्यावेळा त्यांनी सांगितलं की आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि जी काय न्यायिक किंवा पोलिसांची कारवाई आहे त्याच्यामध्ये आम्ही कोणी येणार नाही.